विभागाकडून तुमच्यासोबत एक पत्रव्यवहार करण्यात आलाय. त्या पत्रात काय नमूद केलेलं आहे? पेशंट नेमके सापडतात ते दूषित पाण्यामुळे सापडतात का, आणि आता पाणी पुरवठा विभाग म्हणून आपण काय खातरजमा करून पुढची कारवाई करतो? नमस्कार. याच्यामध्ये आरोग्य खात्याकडून मला काल संध्याकाळी एक पत्र मिळालेलं आहे. तर त्याप्रमाणे 3 पेशंट GBSचे आढळले असं त्यांनी सांगितलं आणि ते गंभीररित्या आजारी आहेत. तर त्यामध्ये 2 जे आहेत ते नरेचे आहेत. आरोग्याच्या पत्रानुसार त्याच्यामध्ये त्यांच्या चौकशीनुसार नरेमधले एक जे आहे ते आरोचं पाणी वापरतात. तर त्यांची चौकशी करून ते गुरुराज म्हणून आरो प्लॅन्ट आहे आणि गुरुराज त्याचबरोबर आम्ही तिथले जे बाकीचे आरो प्लॅन्ट जे आहेत ते आपण सील केलेले आहे काल संध्याकाळीच. आणि त्याचबरोबर दुसरं एक धायरीमधलं जे आहे ते धायरीमधले बारंगणीमाळा विहिरीवरून पाणी पुरवठा होतो. तर बारंगणीमाळा विहिरीमध्ये यापूर्वी आपण ब्लिचिंग पावडर म्हणजे मॅन्युअली आपण ब्लिचिंग पावडर मिक्स करून त्याच्यामध्ये क्लोरिनेशन करत होतो. तर तिथं आता ऑटोमॅटिक प्लॅन्ट आपण तिथं बसवलेला आहे आणि त्याच्या दैनंदिन आम्ही त्याच्या टेस्ट घेतो. तर त्याच्यामध्ये देखील शक्यता कमी आहे की महापालिकेच्या पाण्यातून याचा प्रादुर्भाव म्हणजे काही त्याच्यामध्ये दूषित असण्याचे. तर त्यामध्ये दुसरी शक्यता अशी आहे की बऱ्याच सोसायटींच्या अंडरग्राऊंड आणि टेरेसच्या पाण्याच्या टाक्या त्यांनी स्वच्छ ठेवल्या पाहिजे. तर त्याच्यामधून देखील प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी आता आमची टीम आता साईटवर गेलेली आहे. आज सॅम्पल घेतलेले आहे. तर प्रत्येक ठिकाणी महापालिकेचं पाणी जिथं पुरवठा होतो महापालिकेचं पाणी त्यांच्या अंडरग्राऊंड पाण्याचं सॅम्पल आणि ओव्हरहेड टाक्याचं सॅम्पल आम्ही ते घेऊन त्याची तपासणी आम्ही करत आहोत. आरोग्य विभागाकडून जी तपासणी केली गेली त्यामध्ये शहरातील 138 ठिकाणचं पाणी पिण्यास योग्य नाही अशी माहिती समोर आली. तर 138 आता सॅम्पलिंग कुठलं आहे ते बघायला पाहिजे. महापालिकेचं पाणी जर असेल तर त्याची यादी मिळाली तर आपण निश्चितपणे त्याच्यावर करू. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात सॅम्पलिंग खराब असायची शक्यता खूप कमी आहे. तर प्रामुख्यानं याच्यामध्ये जे विहिरी किंवा बोरवेल्स जे आहेत पुणे शहरातले त्याचं जर सॅम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये ई कोलाई हा घटक आढळतो आणि त्याच्यामध्ये GBSशी निगडीत म्हणजे काय म्हणता येईल त्याला बॅक्टेरिया किंवा याचा प्रादुर्भाव असू शकतो त्याच्यामध्ये. किती नमुने घेतलेले आहेत पाण्याच्या आतापर्यंत? जे 138 पिण्यास अयोग्य आहे हे समोर येतंय. एकूण नमुने किती झाले? नाही, आता ते आरोग्य खात्याने घेतलेत. मला 138ची यादी जर मिळाली आणि कुठून सोर्स त्यांनी कुठले सॅम्पल घेतलेले आहेत तर निश्चितपणे मी त्याचं 138ची आमच्याकडे यादी आलेली नाही. हां, 138 आता ते माहीत नाही की आत्ताचे लेटेस्ट आहेत का पहिल्यापासूनचे आहेत ते पण बघायला पाहिजे. तुम्हाला जे पत्र मिळाले ना त्या पत्रामध्ये मी मगाशी सांगितलं 3 ठिकाणचे त्यांनी सांगितलेले आहेत. त्यातले 2 नरेमधले आहेत आणि एक धायरीमधला आहे. तर नरेमधला एक आहे ते गुरुराज म्हणून तिथून आरो प्लॅन्टवरून घेतात पाणी. हां, तर ते आपण त्याचबरोबर बाकीचे आजूबाजूचे आपण आरो प्लॅन्ट तिथले काल संध्याकाळी आपण सील केलेले आहे. आरो प्लॅन्टसाठी आपण एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपण सर्वांना कळवलेली आहे. तर त्यामध्ये काही फारशी मोठी गोष्ट नाही आहे. सोपी आपण त्याच्यात पद्धत केलेली आहे की ज्यांचं तो जो आरो प्लॅन्ट मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्याकडून त्यांनी मेंटेनन्स करायचा, त्याचं सर्टिफिकेशन द्यायचं आणि त्याचे सॅम्पल राज्य प्रयोगशाळेत किंवा महापालिकेच्या प्रयोगशाळेमध्ये तपासून त्यांनी तो अहवाल आम्हाला सादर करायचा. तर त्या SOP प्रमाणे त्यांनी ती कारवाई करायला पाहिजे होती. त्याचबरोबर याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वॉर्ड ऑफिसरचे सॅनिटरी इन्स्पेक्टरनी देखील वेळोवेळी तपासणी करायचे आदेश माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी निर्गमित केलेले आहेत. त्याची कॉपी मला वाटतं असेलच आपल्याकडे. नाही, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की आता हा आजार आहे तो फक्त पाण्यामुळेच झाला याचं सुद्धा अजूनपर्यंत कुठं खात्री झालेली नाही आहे. त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ई कोलाई असेल तर त्याच्यातून GBS प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ई कोलाई आहे याच्यामध्ये जे तपासलेत ते. आणि त्याच्यामध्ये तो जो बॅक्टेरिया जो आहे त्याच्याशी रिलेटेड तो आहे नाही याची म्हणजे एकदम म्हणजे मायक्रो लेवलला एवढी तपासणी झालेली नाही आहे. तर ती आता करायला लागेल आपल्याला.
त्यात दोन गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये ई कोलाई हा घटक असला, ई कोलाई म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ बॅक्टेरियाज किंवा काही असू शकतं, म्हणजे GBS साठी जो बॅक्टेरिया आहे तोच असेल असं नाही, त्याच्यामध्ये दुसरं पण असू शकतं, तुमचं कॉलरा आहे, टायफॉइड आहे, डायरिया आहे. ई कोलाई असलं की याच्यापैकी कुठलेही म्हणजे वॉटर बॉर्न डिसीज होऊ शकतात. आमचं पाणी पुरवठ्याचं काम आहे की कुठलाही ई कोलाई घटक नसायलाच पाहिजे त्याच्यामध्ये, तर त्यामुळे आपण ई कोलाई आढळला असं रिपोर्ट आला की आपण ते सील करतो. मला 138ची लिस्ट समजा मिळाली तर आपण करूया, 138ची लिस्ट द्या, त्याप्रमाणे आपण पॉईंट टू पॉईंट आपल्याला तिथं जायला लागेल. पण एवढी 100% खात्री आहे की महापालिकेचं पाणी जिथं जातं तिथं त्याच्यामध्ये कुठला बॅक्टेरियाचा घटक असायची शक्यता फार कमी आहे. क्वचित प्रसंगी एखादा गुंटेवारी भाग आहे, झोपडपट्टी भाग आहे, जिथं ड्रेनेजचं कॉन्टॅमिनेशनची तक्रार आहे, क्वचित प्रसंगी असं होऊ शकतं. सर तुम्ही म्हणताय वारंवार की मला 138 जे ठिकाणं आहेत त्याची लिस्ट द्या, आरोग्य विभागाकडून तपासणी केली जाते आणि पाणी पुरवठा विभागाला हे कळवलं जाते, म्हणजे समन्वय नाही असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, असं म्हणता येणार नाही. आता 138ची लिस्ट मी आत्ताच ऐकतोय तुमच्याकडून. आरोग्य विभागाकडून समन्वय आहे ना. आता काल 3 पेशंट सापडले, 3ची लिस्ट आली, लगेच आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेतली. काल संध्याकाळी दुपारनंतर आली तरी आम्ही संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर ऍक्शन घेतली.